नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण हे भोपळ्याचे मस्त असे घारगे बघणार आहोत. तर एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हे घारगे बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला हा भोपळा चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधल्या जे बिया आहेत का ते सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि असं मोठ्या खिसणीने याला किसून घ्यायचं आहे. जो आतला पिवळा गर आहे का तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर मी इथे अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि अर्धा तसाच ठेवलेला आहे. तर अर्ध्या भोपळ्याची मी इथे घारगे बनवणार आहे. तर इथे आपण घारगे किंवा भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा म्हणू शकतो, कारण आपण आषाढ महिन्यामध्ये आपण आखाड तळतो ना, तर आपण कापण्या वगैरे करतो. तर तुम्ही यावेळेस अशा प्रकारच्या या भोपळ्याच्या पुऱ्या नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आता आपण मी पूर्ण किसून घेतलेला आहे अर्धा. तर बघू शकता पांढरा जो भाग आहे का तो ठेवलेला आहे आणि आतला पिवळा जो गर आहे का तो पूर्णपणे किसून घेतलेला आहे. तर आता आपण गर मोजून घेऊयात. तर इथे वाटीने आपण मोजून घेऊयात. तर 2 वाट्या हा गर आहे. तर अगोदर आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुढचं जे साहित्य याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे. तर आता आपण इथे मी 2 वाट्या गर आहे, तर त्यासाठी 2 वाट्या गूळ घालत आहे. तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता. पण गुळाने चव पण छान येते आणि गूळ शरीरासाठी पण छान असतो. त्यासाठी आपण इथे गूळ घालूयात. तर आता गूळ घातलेला आहे, तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. जेणेकरून गुळाचे वगैरे खडे असले तर ते खडे फुटून जातील आणि याच्यामध्ये गूळ व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे. तर तुम्ही याऐवजी गूळ एकदम बारीक करून घातलात तरी पण चालतं. मी गूळ बारीकच करून घातलेला आहे, पण एखादा खडा जर असला तर तो हा अशा पद्धतीने गुठळ्या मोडून जातात. तर आता लगेच आपण काय करूयात, तो गर आहे का तो गॅसवर ठेवून देऊयात आणि याला छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊयात. पाणी वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. जे गुळाचं पाणी आहे का त्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हा गर शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक 4-5 मिनिटानंतर मस्त असा आपला जो गर आहे का शिजलेला आहे. तर आणखीन थोडा वेळ आपण त्याला शिजवून घेऊयात. तर एक 7-8 मिनिटे मी हे गुळामध्ये शिजवून घेतलेला आहे. गर पण आपला जो भोपळ्याचा गर आहे का तो छान असा शिजलेला पण आहे आणि घट्टसर पण झालेला आहे. तर आता आपण हे थंड करून घेऊयात. तर मी इथे मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता याला एक 10-15 मिनिटं थंड करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असा गर शिजलेला आहे. तर तुम्ही ही पद्धत छान अशी वापरू शकता किंवा याच्या भोपळ्याच्या फोडी करून त्या पण शिजवून घेऊन त्याचा गर काढून घेऊ शकता. पण ही सोपी पद्धत वाटते. तर इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे एक मोठा चमचाभर मी इथे खसखस घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि मी मीठसुद्धा चवीनुसार घातलेलं आहे. पण माझ्याच्यानं मिठाचा जो व्हिडिओ आहे का तो स्किप झालेला आहे, तर सॉरी. तर तुम्ही मीठसुद्धा टाकून घेऊ शकता. तर आता मी इथे गर मोजला का त्याच वाटीने मी इथे पीठ घालत आहे. तर अगोदर 1 वाटी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर दुसरी वाटी घालूयात. तर मला एकूण मिळून 3 वाट्या पीठ लागलेलं आहे. तर तुमच्या याच्यानुसार तुम्हाला थोडंसं कमी जास्त पीठ लागू शकतं. जर तुमचं गर घट्टसर झालेलं असेल तर तुम्हाला पीठ कमीसुद्धा लागू शकतो आणि किंवा थोडंसं पातळ असलं तर तुम्हाला थोडंसं जास्त पण लागू शकतो. तर मला इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तर आता आपण याला गव्हाचं पीठ घालून याचा व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घेऊयात. जसं आपण पुरीसाठी मळतो का त्या पद्धतीने. तर बघू शकता घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण याच्या लगेच पुऱ्या लाटून घेऊयात. तर मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची पुरी लाटून घेत आहे आणि बाजूलाच गॅसवर तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. तर लगेच आपल्याला ह्या पुऱ्या तळून पण घ्यायच्या आहेत. एकदम चवीला भन्नाट अशा ह्या पुऱ्या लागतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटेल. तर मी थोड्या अशा आपण रेग्युलर पुऱ्या करतो का त्याच जाडीच्या पुऱ्या मी केलेल्या आहेत. आता ह्या आपण मस्त तळून घेऊयात. तर मस्त अशा टम्म फुगून ह्या पुऱ्या तयार होतात आणि चवीला तर एकदम भन्नाट. तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर तुम्ही ह्या पुऱ्या करून नेऊ शकता. एकदम 7-8 दिवसात आरामात टिकतात. कुठेही खराब होत नाहीत ह्या पुऱ्या. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे. कारण आपण पुरी तळते वेळेस तेल थोडंसं तापलेलंच घेतो.
आणि ह्या पण पुऱ्या तळताना आपल्याला तेल कडकच तापवायचं आहे. थंड तेलामध्ये ही पुरी तळून नाही घ्यायची आहे. तर बघू शकता दुसरी पण पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेऊयात. एकदम मऊ लुसलुशीत, एकदम म्हातारी माणसंसुद्धा ह्या पुऱ्या, आपले आजी-आजोबा हे पण खाऊ शकतात. तर मस्त पुऱ्या तयार आहेत हां. तर तुम्हाला ही आषाढ विशेष रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.